पिंकी जेव बरे लवकर लवकर. तिखट किती लागू राहिलं बाई, भाजी किती तिखट झालीये. तेल दे नाही जसं तेल. माय आता तेल कुठचं देऊ पोळीले. आता अर्धा भाव तेल आणलं मग बाबा, त्याचं पोहे झाल्या हे झालं. आणि हिला तेल आता वरचं की संध्याकाळी अजून भाजी घरी होणार नाही. बिना भाजीचं जेवत नाही पोरगी, भल्ली नकरेला. काय तिखट गिकट नाही झाली बरं पिंकी, मग कडे जेव बरं. भली नाटकं करता तो चालली मोठी. कुठे तिखट झाली भाजी? आणि भाजी तस पाहिजे ना किती मोठं तेल आहे, पाहिजे ना काटायला लागलं. झोपट पडे त्या तेलाला लावून लावून जेव. नाही ना बाई, मी खोटं थोडी बोलतो, खरंच तिखट झाली. त्यांनी चटणी टाकली वाटते याच्यात. आम्ही काय करत जाऊ पिंकी तुला माहिती आहे का? बाई आम्ही लहान होतो की नाही, आम्हाला भाजी तिखट लागली की आम्ही काय करतो 2-3 थेंब पाण्याचे टाकून द्यायचं. मग पाणी तेल टाकली की तेलाचं बी काम नाही पडत, भाजी फिक्की होऊन जाते. हा काय मग मी टाकतो पाण्याचे थेंब, मग मामाची भाजी फिक्की होऊन जाईल ना. मग मला बी तिखट लागणार नाही, आपल्याकडे तेल बी संपून जाणार नाही, है की नाही? थांब तसंच करतो. हो जेव माय पिंकी, आता पाणी घेऊनच जेवतो. काय मी आता सोय लावाच लागेल बाई, मला कुठचा हुका गिका काहीतरी आणाच लागेल, नाही तर कशानं कसं होईल. जरा जेते बाबाला म्हणा आणून द्या आणून द्या, आपण आयतासारखं बसून खा. काय मनाली साजरं नाही लागून राहिलं. आता हंगामही नाही एकतो त्यात, काय सारे हंगाम झाले. हरभरे झाले, पराठे उलंगवळा झाल्या, सारच झालं. काहीच नाही माय. गौसंग्याचंही झालेच माय. या इथं गावातले झाले तसे काही कोणी चर्चा तर काही नाही गौसंग्याला जायची. पराठे येशील का कोणाची पाळाली म्हणू का कोणाला द्या म्हणून मला पराठे उपटायला. हातानं झोपट्ट नाही तर काय करायला लागते, मजुरी ते भेटते. 1-2 एकर भेटली तरी होऊन जाते माझ्यानं. आणि बाय पिंकी मी काय म्हणतो, एक पोळी राहिली शेकायची तेवढी मी शकतो. आणि मी गावातून एक चक्कर मारून येतो. कोणाच्या घरी काही काम अशी धाम अशी करता येते. दूध त्याला हे कर, जेवण कर, आणि काहीतरी तर घरातल्या घरात बस काही करत होता. काही पुस्तक आणले नाही त्याने, तर पुस्तक तरी वाचत बसलीस की तू. तसं कर मग, घरीच थांबते फक्त, जाऊ नको कुठे. काय गावात हिंडू नको, बिचारे ऊन झालं. मी पाहता येतो जाऊन, कोणाची काही पराठी शिंपोची पाळायला काही असले तर आपल्याला उपटायला भेटली तर भेटली. मग आपल्याला मजुरी भेटते. आबाच्या भरोशावर बसायची गरज नाही. मग आबा किती किती आपल्याला आणून. तसंच करतो पिंकी. काय शायनी असा तू घरीच राहशील ना? हा बाई जाय तू, मी जेवतो घरीच बसतो, मी कुठे नाही जात. जाय आणि पाहुणे जा, आणि सापडला होका तर घेऊन घे जो. मी बी हाव तुला सोबती. तू पराठी उपटशील तर मी वेचू लागतो. आपण करू मग जाय. बाई तू वेच लागशील काय या उन्हाची? ऊन लागले की बसतो मी तिला धरून. नाही काही नाही करायला लागत, मीच करतो एकटी. मला ते सारं तू मुकड्यान घरीच बस फक्त ना, आपलं घर सांभाळ. बरं आता बडबड करत नको, जेव पटापटा संपवते आणि मी जाऊन येतो पटकन. मग लोक वावरात जाती नसून तर मग कोणी सापडणार नाही मला घरी. काही कोणाचा हक्क का सापडते का पाहतो ना. हंगाम इथं झाला बिचारे, हंगामाच्या वक्ती असून कसं बाताच रोज भेटते. आता बिना हंगामाचा रोज भेट नाही, मुश्किल आहे. पण येतोच मी चक्कर मारून, म्हणता येते कोणाला काही हाय का काम थांबता. जेव मग पटापटा. आता बाई माझ्या घरी येसान का? पापड लाटूला गेले असाल का? बाई पापड करून राहिली का? दाई घरची किती काही कथान देऊ मग धुईल दाय नाही इकत आणली बाई. घरी धुतली की ते बारीकच अशी आटुरतेच बाई जशी माझ्या हातची. तर मग मी इकतच आणली ते सोन पाकिटात असं भेटतं माझ्या आता इकत. तुम्हाला सर ऐकच पाहिजे बरोबर आजकालच्या पोरीले. जरा असं काही धुदाय करत ना. आता पोळ्या पापड म्हटले की दायाच्या घरच्या धुतल्या ना की सुरूच होतात आणि मस्त अगय पगय. मग काय तर जाऊ द्या, तुमचं तुम्हाला लखला माय. बाई आते भैया एक टोमना मारायचा चान्स सोडत नाही मला जरा. म्हटलं हे सांगा मग लटला गेले कसं दुखी दुखी झुंजलं की बरं बरं होते. मला विचारा घालते तुम्हाला येता मग दुपारचं. हा येईल ना. का हे कोण हे पोरगी येऊन राहिली बाई? कोण हे जे तिरंबुटीची पोरगी आहे ना. हा आते बाई तुम्हाला माहित नाही का? माझी जात पडला व. नवरा लय दारू आहे म्हणतात हो माय. लय मारते सोडते म्हणतात. तर भाऊ गेलता घेऊन आला. पायन माय हे भाऊ आणला. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही हा म्हणून कोणाला म्हणू नका माय. तुम्ही हा म्हणून सांगतो त्यात माय घरा गोट्या आणसा. आली व ती लढत पडत 2-4 रोज राहिली भावाच्या घरात. आणि भाऊजीने भांडण केलं. लेकराचे भांडण झालं म्हणतात काही. दिलं व घराच्या बाहेर काढून भाऊजीनं. तुम्ही सांगसान माय कोणाला, म्हणसान नाही तर कोणाजवळ म्हणू नका माय. मी काही सांगितलं नाही तुम्हाला काय, तुम्ही काही ऐकलं नाही. काय व माय साजरी आहे व, आणि काय वय नाही व माय तिले. काय माय हे दारू व्यसन खरं ना माय, घर उद्ध्वस्त करते व बाई. काय सांगावं आता कोणाले. का व जितिरांची पोरगी आहेस का व तू? हो आजी. तुमची तब्येत कशी आहे मनकरणाजी? कसं आहे तुमचं? तुम्हाला हात पायाले का हाताला लागलं होतं मला काही? आई सांगतच जाय. पडल्या होत्या कुठे पडल्या होत्या माय? अहो मला काय म्हातारीचं चालूच राहते धडपड काय तुझं ते होतीच ना माय. अंगणात सळा टाकला व सळ्याहून घरात येऊन राहिली ती तर पाय घसरला माय, लचकला साजरा. मला काय व चालूच राहते. झालं धड चालू कसं आहे बाई साजरी असं माय काही आली. मी 8-15 रोज झाली येला आजी. हो अहो ये ना ये बस घंटाभर ये सुपारी तर घे. हो नाही आजी सुपारी काही घेत नाही.
मी चालली होती इकडे गावात. काय लिहो बाई, काय झाली माझ्या गावात? काही सौदा गिदा आणा लागते का? नाही, सौदा नाही आणा लागत आजी. ते म्हटलंय काही काम गिम आहे का, कोणाच्या घरचं काही पाहतो, काही पराठी गिराटी राहिली कोणाची उपट्याची तर घेतो म्हटलं 1-1.5 उपट्याले. कसं मग मजुरी भेटते, बाकी काय. आता कसं बाबाच्याच भरोशावर चालू आहे सगळं, आणि भावाच्या त्याचे दादू काही वरच काय बाहेर टाकून आपण आयत्यासारखं बसून खाऊ का. म्हणून मी म्हटलं काही मजुरी भेटते का पाहतो गावात, म्हणून चालली होती माय. लय खराब झालं का वांचं तुमचं. माय लढू नका वांचं, लढू नका. आता त्याचं काय माय, आपल्या काय नशिबाची भोग आहेत ते. नशिबी पडलं पवित्र झालं असं म्हणा लागते. तुम्ही काय लढता, तुम्ही काय चुकते. माणूस आहे दरोडा म्हणून तुमचं काय झालं. तुम्ही साजरे यावर आणि मती धावून खा आणि पोट भरा. काय मला तर पोरगी आहे ना, पोरगी पाठीवर आहे का काही. नाही माय वहिनी, एकच आहे माय पोरगी, तिचंही पोट भरणं मुश्किल झालं माझ्यानं तर. काय करावं आता, काय सांगावं तुम्हाला. सबन आहे पण काय म्हणतात ना, देव आयला द्यायला पदर नाही घ्यायले, अशी गती झाली वहिनी बाई. सबन आहे माय घरी 4 एकर वावर आहे. तसं तर माय 8 एकर होतं, 4 एकरच्या माणसाने इकलं. आता इकलं तिकलं म्हटलं माय 4 एकर तरी ठेवीन. आता माय काय सांगा त्याची, काय बाबा करते काय नाही. भाऊ आलता माहिती त्या दिवशी, त्यानं आणलं माहिती आवतावं. मी तर नाहीच म्हणून माहिती आले की बाबू तिसरं होते आम्हाला. जती आलो लग्न करून म्हणतात ना माय, जती डोली आली तर तुला तिरडे उचलली पाहिजे, तशातलंच गोत म्हटलं बाई होती बाबू तशीच. काय म्हणे नेऊ नको, पण त्यानं ऐकलंच नाही माय. आला माय घेऊन आम्हाला ती. आता काय माय. ओ बाई लढू नको बाई, लढत नसतात. लढा काय लागतं का दुसऱ्याच्या घरी का तू? आपलंच गाव आहे हे. मग अति चांगली राह, ठसंदर आहे, तोलच गाव आहे, काही फॅनी लागत कोणाले. पण काही लागलं सवरलं तर सांगतो मला. काय नाही आजी, काय नाही पाहिजे, बाबानं सगळं आणून दिलं तर ते. भाऊ म्हणे तर तिचा, पण मी म्हटलं बाबू आम्ही आता इकडे आलो तर कसं आम्हाला सुचते म्हटलं पुढचं, नाही तर तो तर नाहीच म्हणे. हो वहिनी बी नाही म्हणे, वहिनी म्हणे जाऊ नका तिसरं पण सबन एकात्र. पण मी म्हटलं कसं आता तेच घर लहान आहे ना, लेकरं बाकरं हे ते आपण आता किती दिवस राहतो. म्हणून म्हटलं बाबा आम्ही जुनं घर आहे तर ते राहतो आम्ही, म्हणून आलो मा इकडे राहिले. नाही तर माझ्या भाऊ जायचं नाहीच म्हणे, जाऊच नका म्हणे तिसरा म्हणत. याले म्हणतात चांगले संस्कार आणि चांगल्या घरातल्या पुरी. पाय भावजाईने एवढं भांडण करून घराच्या बाहेर काढून दिलं, पण नाही म्हणून राहिले भावजाच्या बाबतीत. माझी भावजी चांगलीच आहे म्हणते, आणि नवरा निरा दारुडा आहे. आता आम्हाला काय माहित नाही, पण म्हणता येत नाही बिचारीच्या पुढे, तिला खराब वाटते. तरी म्हणते की नाही साजरंच आहे, सारं साजरंच आहे. खरंच यालेच म्हणतात हो बाई, भारतीय नारी यालेच म्हणतात, तेच सहन करू शकते हे सगळं. अहो बाई मी ना असं कर, जाय तू हा बाई सरपंचाच्या घरी जाय. त्याची मला वाटते राहिली पराठी पाडायची तेली म्हण, पण ताच्या एकलीच्यानं होईन एवढी मोठी पराठी पाडणं सोपं बाई. पराठी उपडणं किती कठीण माय. आतडे जमा करशील बिचारे पोटाचे, पोट किती दुखलं तर बसशील हा. ऊन किती तपून राहिलं, एकटी पराठी कशी उपटशील बाई तू. ते पराठीचं सोड मी म्हणतो, दुसरा काही होका असला तर घेणं. हा पराठीचं किती कठीण आहे बिचारे, हाताने कोई उपटशील एवढी मोठी पराठी तू. आजी आता दुसरे होके नाहीत ना, काही सारे हंगाम झाले ना, आता कोण काय काम देईन मले. आता एक तर पराठी पाडणंच राहिले लोकांची. म्हटलं कसं एकर भरी तरी भेटली तरी मला भेटीनच किती रस्त्याचा. म्हटलं उपटतो आणि जमा करून देणं, उपटणं सबन करून देतो म्हटलं. तर तेच होतं आता काम, दुसरं तर काही नाही. दुसरं काय काम म्हणावं आजी. काय म्हटलं दिली नाही का कोणाला पराठी पाडायला, अजून घेऊन द्यायला का तुझी कोणाला. लवकर पराठी पाडली की मग वावर ऊन खाते. हो ना, लेख राहिलं द्यायचं. नाही माणूस आहे बाई, दुसरी आहे बाई कोणी. जाऊन विचारतो एकदा, विचारायला काय थोडं आहे आपल्याला. सखाराम हा बाई कोण रे. काय बाई काय पाहिजे होतं. मी सरपंच भाऊच्या तिकडे आलती की म्हटलं पराठी पाडायची राहिली अजून, तर देता का मग मला पराठी पाडायला उधडी. किती जण आहात तुम्ही मग. काही बंडी जोडी तुमच्या घरचीच आहे ना, कारण पराठ्या मग घरी बी नेऊन द्यायला लागतील. बंडी लागेल, बंडीनं घरी नेऊन द्यायचा. बाबा माझं बंडी जोडी तर काही नाही, आणि मी एकलीच मी म्हटलं मी हातानंच उपटतो. हातानं उपटू नाही पडतो, मला गंजी करून देतो. आणि तुम्ही म्हणसान तुम्ही भारी डोक्षार घरी आणून देतो, तुमच्या घरपोच तुम्हाला पराठी आणून देतो. पण माझं बंडी जोडी नाहीये, कोणी काही माझ्या सोबती नाहीये, मी एकटीच हा एकटी एकटी बाईची जातात पराठी किती दिवस उपटसान बाबा तुम्ही. पराठी उपटणं का तोंडाची गोष्ट आहे काय. काही वेळ. अरे बाई ते पराठी पाडणं काही तोंडाची गोष्ट नाही. माणसं असतं हापतात पराठी पाडायले, आणि हातानं उपटणं एवढ्या उन्हात हे शक्य आहे का ते. ते काही जमत नाही. तुम्ही दुसरीकडे काम पाजा काही. पण तुम्ही मला गावात नवीनच दिसून राहिल्या, कोणाच्या घरी पाहुणे आले का. नाही मी ज्योतिराम आहे की नाही, त्याची पोरगी आहे. हा असं मनोहरची बहीण आहे का तुम्ही. हा मी तुम्हाला नवरा समजलं. अहो हे सरपंच भाऊ आपल्या मनोहरची बहीण आहेत ना. हा असं मनोहरची बहीण आहे का तुम्ही.
हो का? असं. पण बाई पराठे पाळणं काही तोंडाची गोष्ट नसते. सोपं नाही ते पराठे उपटणं. ते या उन्हात ते शक्य नसते ते. तुम्ही असं करा ना, आपल्या मारुतीचा गहू सोंगणं चालू आहे ना, त्याला विचारा ना. मग काय तर त्याने मला ते उदळण दिला काय रोजानं काय दिलं रे त्यानं, कसं चालू आहे त्याचं? हो ना, उदळ दिलाय. मग असं करा बाई तुम्ही, हे बा त्यालाच विचारा आणि त्या उदळवाल्याला बोलून पाना, ते घेतात ना. एक बाई कुठे नाही सपादत. जा त्याला विचारा गहू सोंग्याचं काम कसं सोपं सोपं आहे, हे पराठी पाळल्याचं उपट्याचं काम तोंडाचं आहे का? तिकडे चालू आहे ना गहू सोंगणं. जा. माय मी गहू सांगायचं राहिलं का? बरं झालं माय मग. काय म्हटलं माय झाले असतील सरायचे गहू घेऊ सांग ना, म्हणून म्हटलं आता पराठे असतील उपट्याचे राहिले म्हणून चालते मी तुम्हाला म्हणाले. मग गहू सांगायला तर जातो पप्पा मी. हा बरं झालं सांगितलं. हा जातो मी, त्यालाच विचारून पाहतो आता घेतात का तर. का रे हे बहीण मग मनोहरची तर मग इकडे होके कसे काय पाहून राहिले, म्हणजे इकडे आले गेले का काय राहिले ती? नाही ना भाऊ, ते दारू कांड आहे ते काहीतरी. जवाई दारू पिते मला ते मनोहरचा चांगला. बम मस्त लागेल. ऐक्या काय माय कानावर आलं म्हणून मनोहर घेऊन आला बहीण देन भाशीले. मग आता ती बाई हे काम पाय तशी आता बसून थोडी पोट भरणार आहे. आता त्याच्या घरी काय मनोहरच्या घरी धावणं खाणं. मग आता हे होके पाहत असतील. बेकार परिस्थिती आहे. हा भाऊ म्हटलं मला घेता का तुमच्या पाठीत? बाई असं म्हणता तुम्ही कसं काय? आमची पाठ ठरेल आहे. बाप्पा घे ना आता, एक बाई कुठे नाही सपादत. घे ना हो, घ्या ना. उचलू लागायच्या कामात पडतात. घ्या. बरं मग असं करा, तिकडच्या घरावरून बाया बसल्या जा, मग तिकडून करा सुरू. बरं बरं बापा, लय उपकार झाले. माय कोण आहे हो? इकडे कशी काय आली हो तू? कोणाच्या पाठीत आहेस हो तू? माय बाई मी कोणाच्या पाठी घेतीत नाही हो माय. आता ते तुमच्या मुकर्दमाला भेटली तर ते म्हणत की जा तिकडे बाया गहू सांगून राहिला तर सांगू लागा. मी म्हटलं माहिती आहे मला सांगू लागेल, घ्या म्हणून तुमच्या पाठीत. हा मुकरदमले का मनानच करत राहते रासोटा, कोणाला घेत राहते अशानं मग मामाला मजुरी कमी पडते ना. नाही नाही बापा, कमी काय पडते आता, सगळे मिळून खाऊ ना. मला बी जशी कामाची गरज आहे भाऊ म्हणून. असं काही जास्त नाही ना बापा. आता काय आता एकट्या बाईनं काय हलकं भारी होते म्हण सांगतो बापा. मी उचलू लागेल तुम्हाला. घे रे आपण बसून राहून येईल सांगून ते उचला म्हणून. मला मग उचलायच्या वक्तीची वर येते मग ते. घे याच्या तिकडे देऊ घडून. बरं ठीक आहे करा सुरू करा. उदळ घेलाय त्याच्यानं लवकर झालं पाहिजे. हो बापा हो बस सुरूच करतो ना. हो आई मी तरी उचलू लागतो ना. थांब ना. माय पोरी रिकाम धंदे करू नको बिचारे, लागून घेशील हाता पायले. जा ना तुमकडे घरी, कोण किती तपून राहिलं. अहो बाई, लहान लेकराचं काम आहे का मावं, एवढा भारी उचल ना. जाय तू घरी, तुला नाही येत ते. नाही मी उचलू लागतो मला उचलते. आई मला पायात काहीतरी रुतलं ना हो. काय झालं तुझे? काऊन तू रिकाम धंदे करते बिचारे, लागलं की नाही तुला म्हणून ना बिचारे येऊ नको. अहो बाई, तिच्या पायात काटा उठला मला वाटते. ते गव्हाची टुशी गेली वाटते तिच्या पायात. आई दुखून आलं ना, मला दुखून आलं ना आई. ओ दीपो बरं काय झालं? ओ माय बाई, ओ पोट्टीच्या पायात रक्त पाय किती निघून राहिलं. ओ भाऊ, या लहान लेकरच्या पायाला लागलं. ओ बाई अति इवा ठेवायला हो माय, तो लागला बाईच्या पायाले. सांग माय बाई, पोट्टीचा पाय इव्यानं कापला हो माय. ओ मुकरदम भाऊ, या लहानपूरच्या पायाला इवा लागला इवा. काही पट्टी गिट्टी असेल तर ना, नाही तिला दवाखान्यात न्यायला लागेल आता. थांब माझोडी काहीच नाही हो माय, त्याला बांधायले. तुला म्हणून ना बिचारी येऊ नको. सांग कसा घोर केला होता आता. आई लय दुखून आलं ना. आई मामाला बोलाव ना, मामाने ना मला दवाखान्यात. हो ना माय, त्याला सांगायला गेन पण घरा लोक कसं जाशील ना पिंके. चल ये तुम्ही उचलून घेतो. चल ये काकी दे माया. चल ओ पिंकीच्या इथं थांबा ना. ते भाऊ आणतीन ना काही लावायले. सोना गिना लावा त्याले. चुना लावला की बात बसते. नाही माय, मी पुरीच्या पाहायला चुना गिना लावत माहिती दवाखान्यात नेतो माय. बॉय भरती ना चुकोर घे माहिती, तिला काही झालं ना पिकिन माहिती पाय तिचा. मोठा इवा लागला माय. सांग बाई, धनुराचं इंजेक्शन द्यायला लागेल का आता. काय माहित माय टाके पडतात काय, तो किती लागलो काय बाई. खरं ना माय, नशीबच लय खराब आहे बाई. आईला दुखून राहिलं ना बाई, रक्त चाललं ना बाई, पाणी किती दुखून राहिलं. बरं चाल बरं पिंकी, तुम्हाला घरी चाल बरं बाई. आई त्याला अंगाला लागेल नाही लागतं. लागू तू माहिती काही माय काही सोन्याचं नाहीये. चल बरं तू पटपट बाय, जे बरं फटकन. बाजारात चालले का? तर हे आणजा म्हटलं. फणस आणजा आता. उन्हाळ्याचा फणस भला साजरा भेटते. भाजी करीत म्हटलं मस्त मसाल्यात फणसाची.
हो हो आणीन गेलो तर आणीन. काय म्हणाले, कोण लढून राहिलं? अरे काय झालं पिंके, काय झालं पहिले? ओ माय बाई माय, का रे रक्त किती चाललं हो माय पुरीचं? अगं त्याला काही बांधायला लागत होतो बिचारी. इले घेऊन कायले गेली बाई तू वावरात? हा? इले घरी नव्हतं ठेवा लागत का? अरे ते जाऊ दे पहिले, चल चल दवाखान्यात चालतो पहिले. आले वापस नाही. कोणती साजरी गोष्ट काही करतो म्हटलं की बरोबर येऊन टपकतात. म्हटलं फणसाची भाजी करतो मसाल्याची. आलं ओ बिचारी सुनबाई, कशी आहे असं माहित? तर पुरीच्या पायाला लागलं एवढं, तुला त्या भाजीची पडली व. माय मी काय करू माय लागलं तर? काय गेली तिकडे हुरपटाले? काय गरज होती काय? घर राहते का मुकाड्यानं? अरे बाबा दादा, मी नेलं नव्हतं ना बाबा होरीले. बाबा आईल मी गोरीश राय म्हटलं नाही, पोरगी आली मागून. आणि तर ती युवा पडेल होता माय ध्यान नाही बाबा. ती आली पळे धावत माडोक्सर भारा होता तो मी घेतो करत. आणि त्या युवावरच पाय दिला. बाबा बाबा त्या पोरीच्या पायात रक्त किती गोंग राहिलं. चल चल दवाखान्यात चाल ती. तुम्ही थांबा, मी नेतो तिला बातच गाडीवर नेतो आणि बात त्याला हे करतो. काय काय टाकीच पडतात मी तो म्हणतो. हा येता येता फणसांचा म्हटलं फणसाची भाजी करतो मी. अहो काही अक्कल आहे की नाही जरा शिक तरी? त्या लेकराचा पाय पाय ना तुला फणसाच्या भाजीची पडली. अख्खे फणसा आणि तुला भुजूनच टाकेन त्या फणसा. थांब मॅन डोक्षेजी. चाल बरं बाई, तू चाल बरं पटकन. न्या न्या न्या, लय उपकार करायला आले ते आपल्यावर. हो बाई बस, आता दवाखान्यात गेले की बस डॉक्टर त्याला मलम लावते, मग बसून जाते ते. चल आपण दवाखान्यात जाऊ पटकन. चाल बरं बाई पटकन, चाल बरं. आता उशीर नको करू, त्या पोरीच्या पायाचं रक्त किती जाऊन राहिलं. चाल बरं पटकन.